मेघना, स्वस्त बसवत नाही का ग तुला? आराम कर म्हणालो होतो ना मी. काहीतरी उद्योग चालूच आहेत तुझे. आता काय करतेस? माझ्या स्वप्नाचा प्रवास. तुझ्या सपोर्टमुळेच डान्स क्लास जॉईन करू शकले. आणि हो, डोकंही दुखायचं थांबलं. थँक्यू. काय कशी आहे तब्येत? डोकं दुखायचं थांबलं का? एवढं काही सिरियस नव्हतं हो माई. त्याचं आपलं उगाच काहीतरी. काय ग, साक्षी आणि पल्लवनी त्रास दिला म्हणून दुखला का डोकं? अहो नाही हो दादा, अजिबात नाही. उलट आम्हा तिघांचं खूप छान जमतं. खूप एन्जॉय करतोय आम्ही. नाही कळलं मला ते. काय तिघांनी मिळून फोन केलात ना विजयाला? साक्षी म्हणाली मला. पण मेघना, अगं एकटीवर नको घेऊस इतकी जबाबदारी. सकाळची किती धावपळ होते. मी काय म्हणते, एवढी दगदग करण्यापेक्षा ना विजय आली ना की मग आपण दोघी जात जाऊ वॉकला वगैरे. हा, आता थांबूया आपण हे सगळं. ए, काय 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 बरोबर. वॉक बुडवायचा नाही. हा, हो माई. आणि खरंच माझी अजिबात धावपळ होत नाहीये. पण काहीही झालं तरी आपण वॉक बुडवायचा नाही. शाबास, करेक्ट आहेस तू. माई नाही म्हणजे तू आम्हाला गुंडाळतेस, पण मेघना नाही दाद देणार. बरं बाबा, जाऊया मग तर झालं. हा, आणि तुझ्या सावरड्याचं काय झालं? आता सावर्डे सुधारण्याची काही चिन्ह नाहीत त्याची. पर त्याला ऑफिसच्या गेस्ट रूम वरती नेऊन ठेवला तर हा उठला आणि रडत गेला बायकोकडे. माणसाला डोळ्यावर पट्टी बांधून जगतात. दुसरं काही दिसतच नाही त्यांना. हे बघ, शेवटी किती सांगितलं तरी त्याला जसं हवंय तसंच तो वागतोय. मग जाऊ दे ना, तो आणि त्याचं नशीब असं म्हणून सोडून दे. नाही ना असं करतायत. पर हे पट्टी बांधून धडपडतात आणि आपला आदर शोधत येतात. त्याला आता मी ना त्या डॉक्टर मेंदळ किंवा माई नानांकडे घेऊन येणार आहे सरळ. दादा, मला असं वाटतं की त्यांच्या बायकोची आणि नानामाईंची भेट घालून द्यायला हवी. तरच खरं खोटं होईल. छान. विजयच्या वर्कशॉपची काय खबर? मस्त चाललंय ना? अरे एकदम व्यवस्थित. शिवाय मुलांचं इकडे सगळं व्यवस्थित चाललंय. तिला रिपोर्ट्स मिळतात, त्यामुळे काय एकदम रिलॅक्स आहे. पण खरं तर ना, मुलांना थोडं सुटं राहायची सवय लावलीच पाहिजे. सारखं आई आई केलं ना की स्वतंत्र होत नाहीत रे मुलं. हे आज आमटी कोणी गेली आहे? सॉलिड झाली आहे. आजच्या आमटीला आदित्यच्या हाताची चव आहे बुवा. अरे वा, हो का? ते माझं डोकं दुखत होतं ना, त्यामुळे. हा, ते कळलं. आदित्यनी बाम नेला ना हिच्याकडनं. हा, ती सेवा पुढे एक्सटेंड केली. बर. पण मॅडम, सगळी कामं एकटीच्या अंगावर घेऊ नका. विजयाला ग सवय आहे. आमची मदत घेत जा. काय? हो, आणि आता ही सगळी आवरावर आम्ही करतो. तुझा बरं बाबा, फक्त उद्याच्या डब्यांची तयारी मी करते, चालेल? बघा, कठीण आहे. आणि आम्ही म्हणजे तू. हा मग घ्या घ्या, लाड करून घ्या. सगळी कामाशी बरोबरीने करायला मजा येते ना. पण सगळ्यांकडेच नसतं रे आदित्य. वी आर रिअली सो लकी. हे पण आता आपल्या जनरेशन मधली मुलं करतात सगळं बरोबरीने. म्हणजे निदान त्यांची तशी इच्छा तरी असते किचन मध्ये पण हातभार लावायची. पण प्रॉब्लेम माहिती काय होतो? दे आर नॉट प्रॉपरली ट्रेंड. आपल्या घरात नानामाईंनी लहानपणापासूनच मला आणि दादाला, आम्हाला दोघांनाही किचन मधल्या पण कामांची सवय लावली. म्हणून तर एवढ्या सफाईने करू शकतो आम्ही सगळं. नाहीतर सोपं नाही येते. खरंय. अरे हल्ली मुलींना तरी कुठं येतं किचन मधलं? मी नाही का? इथे माईंकडेच शिकले सगळं. हे बघ, शिकायची इच्छा पाहिजे आणि किचन एन्जॉय करता आलं पाहिजे. या दोन फंडे क्लिअर असले ना की मग काय बघायलाच नको. बजाते रहो. बजाते रहो म्हणे.
ए आदित्य, बघ ना रे, आज ती पेटी शोधत होते तेव्हाच नेमकी आल्या अर्जुताई. नशीब माझं त्यांनी ती पेटी बघितली नाही. पण टेन्शन आलं रे मला. आपण उद्याच रवाना करूया ना ती पेटी. उद्या मला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. उद्या नाही सुट्टी घेता येणार. पण डोंट वरी, परवा नक्की, प्रॉमिस. ओके. आता मेघना, चल ग, मी तयार आहे. अरे वा, अरे सॉलिड दिसतेस तू माई. गप. ऐकत नाही. मग धाकट्या सुनबाईनी लाड चालवलेत माझे. खरंच ग माई, आम्ही ना इतकी दिवस तुझ्या मागे लागलो होतो की वॉकला जा, पण हे आमच्या लक्षात नव्हतं आलं. अगदी नानासाहेबांना सुद्धा सुचलेलं नाही. गेले महाशय? गेले म्हणाले सासवा सुना येतील मागणं डुलत. तोपर्यंत माझा अर्धा रस्ता संपेल असं म्हणाले. हो अगदी. बरं माई ऐक, मी नानांशी बोललो. तुम्ही येता ना सावर्डेला भेटायला? त्यालाच इथे बोलवणार आहे. माई मला नाही वाटत तो येईल. हो रे, त्याला संकोच वाटेल नाही आपल्याकडे यायला. ठीक आहे, जातो आम्ही दोघं. नाना काय म्हणतायत, कधी जायचं? उद्या चालेल म्हणाले. तुला चालणार आहे का? मला काहीच हरकत नाही. मेघना घरीच आहे की. ठीक आहे मग. बरं, मेघना म्हणते की त्याच्या बायकोशी बोलून घ्या म्हणून. पण मी म्हणते कशाला? आणि एकत्र बोलायचं म्हणजे भांडणच ना रे. अर्थातच. नाही माई, मला असं वाटतं की आपण ना उद्या सावर्डेला भेटूया, पुढचं पुढे बघूया. चाल. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. माई रेडी, चला. चला. ते पण बाहेर पाऊस पडतोय का खूप? पाऊस आहे? हो, पाऊस आहे बाहेर, खूप पाऊस आहे. मी काय म्हणते, आज जाऊ दे, नको जाऊया. काय छत्री आहे आपल्याकडे? हो, अरे नवीन ड्रेस घेतलेत तिने, खराब होईल ना. 2 आहेत, 2. अरे पण जाऊ दे ना आजच्या दिवस. 3 आहेत, माझी पण देतो. 4 छत्र्या घेऊन जा. बरं जाते. माई, आणि जे करावं लागणार आहे ते करावंच लागणार आहे की नाही? हो ग बाई माझे आहे. हो, जा आता बोलत बसू नको. जा पटकन घेऊन जा, परत विचार बदलेल तिचा. बाय. तू चहा पी. माधवी पाणी द्या. माधवी पाणी द्या. माधवी पाणी द्या. माधवी. हो, असं आभाळ कोसळल्यासारखं काय करता हो? आभाळच कोसळलंय ना. ते रागावलेत म्हणजे आभाळ कोसळल्यासारखंच आहे ना. फोन करतो आता. अहो का त्या साधकांना पुन्हा फोन करताय? ते नाही उचलत तुमचा फोन, माहिती आहे ना तुम्हाला. साधकांना नाही करत आहे हो, नानासाहेबांना करतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मी हा असं होय. करा हा. अरे सुरेश राव. हॅलो, बोला सुरेश राव. जय हो नानासाहेब, जय हो. गुड मॉर्निंग. काय म्हणतात, सकाळी सकाळी आठवण काढलीत? नानासाहेब बरं का? अहो तुम्हीच मला आता तारू शकता हो. सुरेश राव, काय झालं एकदम? काय सांगू नानासाहेब तुम्हाला, माझ्या मनाची इतकी घालमेल होते ना. हे बघा सुरेश राव, तुम्ही तिथे माधवी ताई आहेत का? त्यांना द्या बरं जरा. हा नाही, पण त्यांना फोन दिला तरी माझी अस्वस्थता कमी नाही ना होणार हो. मी फार अस्वस्थ आहे हो. आणि त्यावर काही उपाय मिळतो का म्हणून मला तुमच्याशी बोलायचं आहे हो. तुम्हीच मला मार्ग दाखवू शकता हो. मग बोला ना. मी घरी येऊ का तुमच्या? अहो नाही म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती. पण काय झालंय, आमच्या त्या क्लबचं एक काम आमच्या मित्रांनी माझ्या मागे लावलंय आत्ता नेमकं. पण तुम्ही फोनवर बोला ना आत्ता. तुम्हाला समोर बघितलं आणि मग समोर बसून बोललो ना की मला बरं वाटेल हो. असू दे, मग मी तुम्हाला पुन्हा फोन करतो. हा चालेल ना नानासाहेब? अहो चालेल म्हणून विचारताय काय? हा कधी फोन करा. जय हो, जय हो. हो.
आई 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 गो आई गो आई गो आई आई गो आई गो देवा आई गो माई? नारायणा ओ खूप दुखतात का उपाय? दुखत असं नाहीयेत ग, पण असं ना रग लागल्यासारखे ठुसठुसत आहेत माझे. मी पायानं जरा तेल लावून देऊ? नको नको एवढे लाड नको करूस, सवय होईल मला त्या लाडांची. अरे होऊ दे की लहान मुलांनी आणि म्हाताऱ्यांनी लाड करून घ्यावेत मस्त. म्हातारे का म्हणता मला आता? होय 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 होय, होय, बघितलंस मेघना जोरात जबी एकदम फॉर्मात आहे. अम्मा पण हे सगळ्या वॉकचा परिणाम आहे. हा ते सुद्धा ड्रेस घालून वॉकचा परिणाम आहे. अरे हो तुझ्या बाबांचा फोन आला होता. अगं बाई काय? अगं टेन्शन काय घेतेस एवढं, त्यांना काहीतरी बोलायचं असेल माझ्याशी. हो पण काय बोलायचं असेल? बोलायचं असेल काहीतरी, ते आता माझे मित्र झालेत ना, असेल आमचं काहीतरी म्हातारा बोला बोला बोला. हा तरुणांचं. नंतर खेळणार आहेत फोन मला. हं? अहो काळजी पुरे हो आता. हा चहा घ्या बघू. काळजीपुरी कसे म्हणता हो तुम्ही? सगळ्यांनीच पाठ फिरवली आहे. बरं त्या साधकांचं जाऊ द्या हो. पण आमच्या त्यांनी पण पाठ फिरवली ना. कुठलाही आदेश नाही, सूचना नाही, उपाय सांगणं नाही, स्वप्नात येणं नाही. हे सगळं का झालंय माहितीये का? त्यांचा आदेश मी पाळला नाही ना, म्हणून होत आहे हे. नाही हो, तसं अजिबात नाहीये. तुम्ही तो तसला आदेश मेघना आणि जावई बापूंवर लादण्यासाठी खोटेपणा केलात ना, त्यामुळे हे घडलंय. तुम्ही श्रद्धेनेच केलत हो. आपण आता मेघनाच्या सासरी 4 दिवस राहिलो, त्या तिथल्या सगळ्या माणसांच्या सहवासात तुम्हाला धीर आला आणि तुम्ही त्या साधकांना प्रश्न विचारलात. राक्षस बाळ दाखवा म्हणून सांगितलं, त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यांचं पितळ उघडं पडणार आहे ना. आणि तुम्ही आता सत्याची कास धरताय याची खात्री पटली आहे त्यांना. कळतंय ना तुम्हाला? हॅलो हॅलो आई, मेघना बोलतेय. मेघनाचा फोन आहे. हा मेघना बोल. हा अगं, आज बाबा नानांना भेटायला येणार आहेत का? अगं नाही, म्हणजे तसंच काही नाही. इच्छा होती बाबांची तिथे यायची, पण नानांना काहीतरी क्लबचं काम आहे म्हणाले, त्यामुळे फोनवरच बोलू असं म्हणालेत ते. अगं हो, पण कशाबद्दल? अगं ते साधक बाबांना आता दूर लोटतायत ना, आणि बाबाजीही काही आदेश देत नाहीयेत, त्यामुळे हे जरा अस्वस्थ झालेत. अच्छा असं होय. अगं मला वाटलं नानांना भेटायला येणार म्हणजे माझ्याविषयीच काहीतरी बोलायचं आहे की काय. म्हणजे? अगं म्हणजे बाबा इथे राहून गेल्यानंतर खूप बदललेत. बघ ना, त्यांनी आदित्यला सुद्धा नवीन फोन आणून दिला. म्हणजे इथे राहून इथल्या वातावरणाचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. आणि पश्चाताप होऊन नानांना सगळं आधीचं खरं खरं सांगून टाकावं असं त्यांना वाटलं की काय, असं वाटलं मला. छे छे, अगं ते तसं कधीच म्हणणार नाहीत. म्हणजे तू तुझ्या घरच्यांना सगळं मागचं सांगावंस असं कधीच म्हणणार नाहीत ग ते. काय 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 सांग, काय आधी तर सांग. काय काय बोलताय का तुम्ही? कोणत्याकडे? अहो मेघना म्हणते की तिच्या घरची माणसं इतकी चांगली आहेत, प्रामाणिक आहेत, तर त्यांच्यापासून मागचं काहीच लपवायला नको, सगळं खरं सांगून टाकायला हवं. त्या फाटक्या चड्डीवाल्याबद्दल? हं? मेघना, काय डोकं बिकं फिरलंय का तुमचं? चांगला चाललेला संसार उधळून लावायचाय का? अहो बाबा, उलट आहे. खरं सांगितल्यानंतर तो गप्प बसा. जरा कौतुकाने बोललो, प्रेमाने बोललो तर तुमची अक्कल धावायलाच लागली की पुढे. मुख्य म्हणजे आता ते सगळं प्रकरण सांगायची गरजच नाहीये, कारण तुमचं लग्न झालंय. तुमचं लग्न झालं तेव्हाच ते सगळं संपलं. आणि जर तुम्ही हे जावई बापूंना सांगितलं ना, तर तुमचा हात धरून घराबाहेर हकलून देतील तुम्हाला. तुम्हाला कळतंय का हे? हो पण बाबा, वेडेपणा करू नका. अहो
अहो कोणी भरवलं हे तुमच्या डोक्यात? अहो प्लीज असं काही करू नका हो. स्वतःची अक्कल प्लीज, स्वतःची अक्कल चालवू नका, वापरू नका. कळलं का? मी सांगतो तेवढं ऐका. फोन बंद करा. बाबा, काय आणखी नवीन हो? बघा बघा संकट, बघा बघा संकट. नाही बाबा, मला पुढेच जायचंय, पण लपवा छपवी न करता. माई, कसं वाटतंय आता? बरंय, फार काही नाही ग, थकवा आलाय जरा. ऐक, व्यायामाच्या पहिल्या काही दिवसात होतच हवं असं. हा पण तेव्हा चिकाटी नाही सोडायची हा माई. एकदा वॉक रेग्युलर झाला ना की बघा सगळं व्यवस्थित होईल आपोआप. सगळ्यांनी मला चालवण्याचा प्रयत्न केलाय, हरले सगळे. आता बघूया, तू शिवधनुष्य उचललंयस मला चालवण्याचं, तुला यश येतंय का? यश मला नाही, तुम्हाला येणार आहे माई. बाई, तू बोलायला लागलीस ना की मला सारखी माझ्या आईचीच आठवण होते. ती पण अशीच होती ग, नाजूक, गोड, अशी. हसू नकोस, माझ्यावरून कल्पना करू नकोस आईची. पण माई, मी जर आईसारखी असेल ना तर माझं ऐकावं लागेल ना तुम्हाला. मी कुठे माझ्या आईचं ऐकलंय? हे पण आई वडिलांची जागा खरंच कधी कोणी घेऊ शकत नाही ग. सारख्या त्यांच्या आठवणी येत राहतात, आणि मग असं साधर्म्य दिसलं ना की मन लोभावतं, विसावतं. काहीही न सांगता आई आपलं मन बरोबर वाचते ग. आणि म्हणूनच ना आईपासून कधीच काही लपवू नये आपण. पण माई, एखादी गोष्ट जर आपल्या जवळच्या माणसांपासून लपवली असेल तर ती फार मोठी चूक ठरते का? मला काय वाटतं माहितीये का, आपण कुठलीही गोष्ट कुणापासून लपवतोय आणि का लपवतोय हे तितकंच महत्वाचं आहे. आपण असं सरसकट नाही बोलू शकत ग. आणि माझ्या अनुभवावरून तरी मला असं वाटतं की सत्य कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी जगासमोर येतच. आणि मग आपण न सांगता जगासमोर आलं तर मग काय राहिलं आपलं, नाही का? त्याच्यापेक्षा परिणाम काय असतील ते सोसायची तयारी ठेवायची आणि खरं काय ते बोलून मोकळं व्हावं. आणि मग त्याने आपली मानही वर राहते, नजरही झुकवावी लागत नाही आणि आवाजही कापत नाही. हा, पण हे इतकं सोपं नसतं बरं का. तुझ्या वॉक सारखंच आहे ग. सुरुवातीला दडपण येतं परिणामांचं, पण तिथे कच नाही खायची, कारण हे खरेपणच आपल्याला आधार देतं. माई, हो बाई, जा जा, तुला काम आहे. मी काय बोलतच राहीन. मी जरा आराम करते आणि मग येते बाहेर. हा, हो, आराम करा. काय ग, काही बोलायचंय का? नाही म्हणजे हो, पण नंतर बोलूया आपण. पडा तुम्ही. बर. दर तर तद दर तंग. आला आला आला, बाबाजींचा शुभ संदेश आला. हा बोला सुरेशराव. नानासाहेब, नानासाहेब माझ्यावर आभाळ कोसळलो. अरे कसं काय बरं? बाबाजींनी टाकलं हो मला नानासाहेब, बाबाजींनी टाकलं. मला टाकलं बाबाजींनी. अहो सुरेशराव, अहो किती किती लाडका होतो मी त्यांचा, तुम्हाला माहितीये का? किती लाडका होतो. अहो माझ्या स्वप्नात यायचे, मला मला आदेश द्यायचे, मला उपाय सुचवायचे, संकेत द्यायचे. मग आता काय झालं? मी घसं ओरडून सांगितलं, अहो आमच्या जावई बापूंच्या रक्षणासाठी मला त्या राक्षस बाळाचा पत्ता द्या, फोन द्या, पण काही नाही देतो मला, कोणी काही देत नाही. बाबाजींनी पण पाठ फिरवली हो नानासाहेब, बाबाजींनी पाठ फिरवली. हे बघा,
त्यांनी तुम्हाला टाकलेलं नाहीये तर तेच तुमच्यापासून लांब पळत आहे. कारण त्यांच्याकडे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीये. राक्षस बाळाचा पत्ता नाहीये. मुळात राक्षस बाळच नाहीये. आणि तुम्ही तर काही राक्षस बाळाचा पत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे त्यांच्या लक्षात आलंय. म्हणून त्यांनी तुम्हाला भेटायला आता बंदी घातलेली आहे. अहो नानासाहेब काय बोलता काय तुम्ही? अहो नानासाहेब, अहो आमचे बाबाजी खोटं सांगतील का? अहो सुरेशराव, मला एक कळत नाही तुम्ही एवढे हतबल का होताय हो? अहो बघा, तुमच्यावर काहीही संकट आलेलं नाहीये. तुमच्या तब्येती उत्तम आहेत. लेक जावई सुखात आहेत. लेकीच्या सासरचे सगळे सुखात आहेत. अहो मग आणखीन काय हवंय काय तुम्हाला? नानासाहेब, तुम्हाला मी एवढंच सांगतो, बाबाजींनी मला टाकलंय ना, ती कदाचित मला खूप मोठी शिक्षा आहे. एक खूप मोठं वादळ येणार आहे असा संकेत आहे हा. मी सांगतो तुम्हाला नानासाहेब,